नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। महाराष्ट्रात येत्या 2-3 महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून राज्यातील एकनाथ शिंदे सरकारनं लोकांना लुभविणाऱ्या कथित कल्याणकारी योजनांच्या नावाखाली आता अनेक अर्ज मागविणे सुरू केले आहे। अर्जातील महिलांनी सादर केलेली अत्यंत व्यक्तिगत स्वरूपाची गोपनीय माहिती आपल्या राजकीय स्वार्थासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वातील भाजपा प्रणित महायुती सरकारनं जाहीररित्या प्रगट करून गोपनीयतेचा भंग केला जात आहे, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केला आहे। पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलांची नावे, पूर्ण पत्ते, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, माहेरचं नाव, पत्ता आदी सर्व व्यक्तिगत स्वरूपाची गोपनीय माहिती सत्ताधारी राजकीय लोकांना लीक करून राज्य सरकारनं माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग केलेला आहे। गाव, जिल्हा सगळं, नंतर तिथं आधार कार्ड आणि बँकेची शाखा, बँकेचा फोन नंबर आणि बँकेचा नंबर, ही माहिती त्यांनी बोलावली। सरकारनं ही यादी मंजूर केली आणि ही यादी सरकारनं या वेबसाईटवर टाकून दिली आहे। या वेबसाईटवर तुम्ही आता क्लिक केलं, ही सगळी आली माहिती, महाराष्ट्राची सगळी माहिती आली आणि हे कोणीही उघडू शकतो, कोणीही पाहू शकतो। आता याच्यात काय आहे, ही यादी जी आहे, या यादीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा भंग आहे। सरकारने ज्याला मंजूर केलं होतं त्याची नावं टाकली असती। सरकारनं काय काय केलं, आधार कार्ड देऊन टाकला, पूर्ण पत्ता देऊन टाकला, लग्न झालं आहे का नाही झालं आहे हे लिहिलं आणि बँकेचे पूर्ण डिटेल लिहिली। आता फोन करणं सुरू झालं, लोक फोन करताय महाराष्ट्रातले। आता त्या कोणता तो बिहार मधलं गाव आहे तिथले तर सुरूच व्हायचे, कोणता जामतारासाठी दिली आहे। आता ही यादी मी तुम्हाला माझ्या मोबाईलवर तुम्ही SMS करा, मी तुम्हाला ते पाठवून देतो। आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे, त्याच्या कलम 21 प्रमाणे कोणाची माहिती तुम्ही बँकेत गेले तरी कोणी सांगत नाही आणि ही खाजगी माहिती आहे। IT ऍक्ट प्रमाणे खाजगी माहिती सार्वजनिक करणे किंवा बिना परवानगी करार करून विकणे हा गुन्हा आहे। हे सगळे दंडनीय गुन्हे आहेत। 10 वर्ष 15 वर्ष शिक्षा व्हावी। आता व्यक्तिगत माहितीमुळे काय काय धोके होऊ शकतात। फक्त फोन करायचा आणि तुमचा OTP घ्यायचा, तुमचं जर सिबिल स्कोर चांगला असेल त्या बाईचा तर 2 लाख रुपये त्याच्यावरून कर्ज काढून घे। हे पूर्ण 2 कोटी म्हणतात ते फोन क्लोन होऊ शकतात, कारण क्लोन होण्यासाठी तिची परवानगी लागते आणि त्यांनी फोन केला, मी मंत्रालयातून बोलतो, लाडकी बहिणीसाठी पैसे टाकायचे आहे, एक OTP येणार आहे, सांगा। OTP सांगितला का तुमचा सगळा चुकला था। आता या गोष्टी टाळता येऊ शकल्या असत्या। मी 10 दिवसापूर्वी अर्ज केला, बाबा तुम्ही ही माहिती का टाकली, तुम्ही ही माहिती का टाकली बा, या माहितीचं काय होतं, ही माहिती। या योजनेत अर्ज करणाऱ्या भोळ्या भाबड्या महिलांची फसवणूक करून त्यांची वैयक्तिक स्वरूपाची गोपनीय माहिती सरकारनं लीक केल्यानं कायदेशीर 1 लाख रुपये नुकसान भरपाई प्रत्येक महिलेस देण्यात यावी, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज नागपूर।
क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।